तर आज आपण हिरव्या वाटाण्यापासून टम्म फुलणारी, अजिबात तेलकट न होणारी, खमंग खुसखुशीत पुरी कशी करायची ते बघणार आहोत। तशी तर ही पुरी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते, पण मी ही मटार पुरी एकदम साध्या सोप्या पद्धतीने कशी करायची ते तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी तर आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये 4 हिरव्या मिरच्या अशा तोडून घ्यायच्या आहे। नंतर 5-6 लसूण पाकळ्या सोलून घ्यायच्या आहे। 2 इंच अद्रक असा कट करून घ्यायचा आहे। 1 चमचा बडीशेप, बडीशेपमुळे मटार पुरीला चव छान येईल। 1 चमचा जिरे आणि नंतर सर्वात महत्त्वाचं साहित्य 1 वाटी स्वच्छ धुवून घेतलेले हिरवे वाटाणे। आता ना यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून बारीक असं पेस्ट वाटून घ्यायचं आहे। हे बघा असा एकदम बारीक। आता ना या पेस्टला एका बोलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा ओवा टाकायचा आहे। ओव्यामुळे मटार पुरी पचायला हलकी जाईल। नंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे। पाव चमचा हळद टाकायची आहे। चमचाभर लाल मिरची पावडर टाकायची आहे आणि नंतर आवडीनुसार हिरवी कोथिंबीर टाकायची आहे। पाव वाटी बारीक रवा टाकायचा आहे। रव्यामुळे मटार पुरी मस्त खुसखुशीत तयार होईल। आता ना घातलेले सर्व जिन्नस आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे। इथे ना रवा छान भिजायला हवा, म्हणून ना हे सर्व मिश्रण कमीत कमी 10 मिनिटं असंच कव्हर करून मुरायला ठेवून द्यायचं आहे। 10 मिनिटानंतर बघा रवा छान फुगलेला दिसतोय। आता ना आपल्याला यामध्ये मावेल इतकं थोडं थोडं गव्हाचं पीठ टाकायचं आहे। हे पुरीचं पीठ मळून घेताना अजिबातच पाण्याचा वापर करायचा नाही। आपण जे मटारचा पेस्ट तयार करून घेतलेला आहे त्यापासूनच घट्ट असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। इथे ना मला बरोबर 2 वाट्या इतकं गव्हाचं पीठ लागलेलं आहे। जितकं जास्त हे पीठ घट्ट मळलं जाईल तितक्याच पुऱ्या तेलकट कमी तयार होईल। हे पुरीचं पीठ जर सैलसर मळलं गेलं तर पुऱ्या ज्या आहेत त्यांना जास्त तेल शोषून घेईल। इथे बघा पीठ मस्त घट्ट मळून तयार आहे। आता ना पुऱ्या करायला घेऊ। मळून घेतलेल्या पिठाचा असा छोटा गोळा तयार करून घ्यायचा आहे। त्याला ना खालून आणि वरनं असं तेल लावून घ्यायचं आहे आणि पुरी लाटून घ्यायची आहे। इथे ना तुम्ही पुरी लाटायला कोरड्या पिठाचाही वापर करू शकता, पण ना पिठामुळे पुरी तळून घेताना पीठ जे आहे ते तळाला चिकटून बसतं। आता इथे ही पुरी खूप पातळ किंवा खूप जाडही लाटून घ्यायची नाही, थोडीशी मध्यमच जाडीची ही पुरी लाटून घ्यायची आहे। हे बघा अशी। आता ना एक अशी प्लेट घ्यायची आहे आणि हाताने असं प्रेस करून पुरी कट करून घ्यायची आहे। यामुळे सर्व पुऱ्या एकसारख्या बनून तयार होतात। आता ना अशाच आपल्याला सर्व पुऱ्या आहेत त्या लाटून घ्यायच्या आहे। हे बघा अशा। आता पुऱ्या तळून घ्यायच्या आहे। पुऱ्या लाटून घेताना मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलं होतं। तेल छान गरम झालेलं आहे। तेलामध्ये लाटून घेतलेली पुरी सोडायची आहे। पुरी हलकीशी वर येताना दिसली की असं चमचानी वरनं पुरी प्रेस करायची आहे, म्हणजे पुरी अशी टम्म फुगते। एका साईडनी तळून झाल्यानंतर पुरी पलटी करून घ्यायची आहे। दुसऱ्या साईडनी सुद्धा पुरी खरपूस तळून घ्यायची आहे। इथे बघा मस्त पुरी तळली गेली आहे। रंगसुद्धा बघा किती सुरेख आलेला आहे। आता ही पुरी बाहेर काढून घ्यायची आहे आणि अशाच पद्धतीने उरलेल्या सर्व पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे। इथे बघा मी सर्व पुऱ्या तळून घेतलेल्या आहे। सर्व मटार पुऱ्या बघा मस्त टम्म अशा फुगलेल्या आहे आणि तेलकटसुद्धा दिसत नाही। एक पुरी तुम्हाला तोडून दाखवते। बघा आतमधून एकदम पोकळ अशी पुरी तयार झालेली आहे। ही पुरी तुम्ही कधीही करू शकता, अगदी सोपी रेसिपी आहे। त्यामुळे प्रवासामध्ये नेण्यासाठी मुलांच्या डब्यावर द्यायला एकदम सोपी रेसिपी आहे। एकदा नक्की करून बघा। रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।